मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणी गेलात का? जिथं तुमच्या किंचाळ्यांचा आवाजही कोणाला ऐकू जाणार नाही? जिथं मदतीसाठी हात जोडले तरी उत्तर मिळणार नाही. जिथे मानवतेच्या नावाने काळिमा फासली जाते. ही गोष्ट आहे एका नवविवाह जोडप्याची, जी प्रेमात हरवून फिरायला गेलं होतं. पण त्या रात्री त्यांच्या आयुष्यात सर्वात भयानक प्रसंग त्यांची वाट पाहत होता. ही गोष्ट आहे राज आणि पूजाची. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच हा त्यांच्यावरती प्रसंग ओढवला होता. राज आणि पूजा आपल्या कामाच्या दबदब्यातून थोडा वेळ काढून त्यांनी एक निर्जम्य ठिकाणी फिरायला जाण्याचं ठरवलं. मध्य प्रदेशमधील एका प्रसिद्ध डोंगराळ भागात भैरव बाबा पहाडीजवळ ते पोहोचले होते. सूर्य मावळला होता. चंद्रप्रकाशात जंगल अधिकच गूढ वाटत होतं. गार वाऱ्यांनी झुळूक आणि पक्ष्यांचा आवाज निसर्गाच्या शांती दाखवत होता. पूजा नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, "इथं शांतता किती वेगळी आहे. कुठे मोबाईलचा ना आवाज, कुठला ना गोंधळ, इथं फक्त तू आणि मी." राज हसत तिच्या केसामध्ये हात फिरवत म्हणाला, "हो ग, पण थोडं उशीर इथं झालंय. आपण आता घरी निघूया." तेवढ्यात दारूच्या गंधाने वातावरण ढवळून निघालं. काही लहान आवाज ऐकू आले त्यांच्या कानी. समोर पाहिलं तर काही नराधम दारूच्या बाटल्या घेऊन जोरजोरात हसत, धिंगाणा घालत, गांजा ओढत त्यांच्या समोर उन्माद मादत होते. राज आणि पूजाने तिकडे दुर्लक्ष करत लवकरच निघण्याचं ठरवलं. पण अचानक त्यांना जाणवले की काही लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. काही वेळातच ते लोक त्यांच्याकडे चालत आले आणि त्यांना अडवून म्हणाले, "अरे अरे, इतके घाईने कुठे निघालात? जंगल आमचंच आहे आणि इथं सगळे नियम आमचेच चालतात." एका गुंडाने राजच्या खांद्यावर हात ठेवून बोलले. राजने शांत राहत उत्तर दिलं, "भाऊ, आम्ही फक्त फिरायला आलो होतो इथे. आम्हाला जाऊ द्या." त्यावर दुसऱ्या गुंडाने मोठ्या हसत उत्तर दिलं, "असं कसं? आमच्या जंगलात आला आणि पार्टी केल्याशिवाय जाताय?" बोलता बोलता एका गुंडाने पूजेचा हात धरलं आणि इथूनच सुरू झाला नराधमांचा क्रूर खेळ. राजने विरोध करायचा प्रयत्न केला, पण त्या 5-6 गुंडांनी त्यांना जबरदस्त मारहाण केली. एका झाडाला बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला. तो फक्त पाहत होता आणि ऐकत होता. राजला बांधल्यानंतर काही हालता येईना, काय चालता येईना. तो फक्त बघायचीच भूमिका घेऊन बसला, पण काही करू शकत नव्हता. पूजा रडत होती, हात जोडत होती, "कृपा करा, आम्हाला जाऊ द्या," अशी त्यांना विनवणी करत होती. पण त्या 5-6 नराधमांना याची दया आली नाही. एका गुंडाने तिची साडी ओढली, दुसऱ्याने तिच्या केसाला धरून फरफटत नेलं. राज त्या दोरीतून सुटण्यासाठी झटपटत होता. त्याच्या हातून रक्त वाहत होतं, पण त्याचं हृदय सुन्न झालं होतं. कारण त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या पत्नीवर अमानुष अत्याचार चालू झाले होते. एकाने तिच्या हाताला धरलं, दुसऱ्याने तिच्या पायाला आणि उरलेल्या तिच्या सगळ्यांनीच तिच्या अब्रूवरती डल्ला मारला. पूजा किंचाळत होती, "कोणीतरी वाचवा," पण त्या घनदाट जंगलात तिच्या आक्रोशाला उत्तर द्यायला कोणीच नव्हतं. राजूला असहाय्यपणा तितकाच येत होता. त्याला वाटत होतं, मी नवरा असून काही करू शकत नाही. तो एकांतात रडत होता, जोरजोरात ओरडत होता. पण त्याचं रडणं त्या नराधमांना अजून सुखदायक वाटत होतं. त्याच रात्री जंगलाजवळील काही गावातली लोक फिरायला आली होती. त्यांना ह्या किंचाळा ऐकल्यानंतर त्यांना काहीतरी भलतं काहीतरी चाललंय असं त्यांना जाणवलं. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ जंगलाच्या दिशेने धाव घेतला. नराधम आपल्या क्रूर कृत्यात मग्न असतानाच अचानक पोलिसांची गाडी तिथं धावून आली. पोलिसांनी तिथे त्यांचा पाठलाग केला. तो काही नराधमांना पकडलं, पण काही जण पळून गेले. पूजाचा देह निस्तेज पडला होता आणि राज रक्तबंबाळ अवस्थेत झाडेला बांधलेल्या अवस्थेत थांबला होता. त्या रात्री फक्त एक नवविवाहितेची अब्रू लुटली गेली नव्हती, तर मानवतेलाही काळीनं फासला गेला होता. असे किती गुन्हे मित्रांनो होतात आणि किती लोकांना न्याय मिळतो. काही लोक सजा भोगतात तर काही सुटून लगेच जातात. पण अशा घटना थांबवण्यासाठी खरंच आपण काहीतरी केलं पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशा नराधमांना कोणती शिक्षा आपण द्यायला हवी हे देखील नक्की कळवा. आणि अशाच सत्य घटनांवर आधारित आपल्या अशा स्टोऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.